चला शिफ्टिंगचं काम झालं आणि एक बरं आहे, आता 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलंय ना, त्यामुळे प्रश्नच मिटले. पण जानवी तुला खरं सांगू का, मला हे काही फारसं पटलेलं नाही. म्हणजे आपल्या एखाद्या फ्लॅट्समध्ये नसते राहिले ते. आपण हा विषय सोडून देऊया ना. अरे हो, तुझी आई आता म्हणत होती की त्यांना आपल्या घरी यायचंय आपल्या बरोबर. श्री, मी तुला सांगणारच होते, तू तिचं म्हणणं फार मनावर नको घेऊस, जाऊ दे. अगं असं कसं, इतक्या मनापासून त्या विचारत होत्या, आपण नाही कसं म्हणायचं. अरे आता घरात खूप माणसंही आहेत ना. मग काय झालं, दाटीवाटी नाही राहतात माणसं. आणि तसंही आपल्या घराला भरपूर माणसांची सवय आहेच. हो, पण तरी आत्ताच कशाला. जानवी, आता यापुढे आपल्या घरात भरपूर माणसंच असणार आहेत. एनिवे, हे बघ, तुम्ही आमच्या घरी येऊ नका असं मी तरी त्यांना कधी सांगू शकणार नाही. हे बघ, बाबा आपल्याकडे राहायला येणार नाहीत ना, मग जर आई एकटीच आली तर इथे बाबा आणि पिंट्या काय करतील? अगं डोमेस्टिक हेल्प मिळते ना. आणि या बाबतीत तू म्हणत असशील ना, तर खरंच त्यांचं बरोबर आहे. अगं घरात असल्यानंतर घरकाम ही येणारच. त्यापेक्षा 2-4 दिवस आपल्याकडे राहिल्या तर निदान त्यांना एक ब्रेक मिळेल. अरे पण मी सांगते ना तुला, तू तू कशाला तिचं बोलणं इतकं मनाला लावून घेतोयस? अगं म्हणजे काय, एक साधी छोटीशी इच्छा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली, जी मी पूर्ण करू शकतो म्हणून करतोय. आणि हे बघ, एकंदरच आई या विषयात मी थोडासा हळवा आहे. आणि त्यातूनही ती माझ्या बायकोची आई असेल तर एवढं करायला हवंच ना मी. हे बघ श्री, माहेर आणि सासर वेगवेगळं असतं आणि मला ते वेगळंच ठेवायचंय. जानवी, काही दिवस ते आपल्या घरात राहिल्यानं तुझं माहेर आणि सासर एकत्र होणार नाहीये. हे बघ श्री, काही गोष्टी एकमेकांपासून दूरच बऱ्या. आणि मी माझ्या आईला ओळखते, ती तुझ्या आयांसारखी नाहीये. मुळात तू ह्याच्यात पडूच नकोस ना. हा बेबी आहेत त्या, बोला. अगं कुठे आहात तुम्ही? किती वेळ लागणार अजून यायला? आलो आलो, वाटेतच होत. तुमची जेवण झाली ना सगळ्यांची? हो झाली आहेत, पण तुम्ही लवकर या. हो हो आलोच. पण काय झालंय? आपल्या घरात आता सगळ्यांची वय वाढली आहेत ना, दुसरं काय, सगळे हायपर आणि पॅनिक होतात. का? अगं तुमची काळजी करायला आम्ही कमी पडत होतो ना, म्हणून दादा आला आता घरी. म्हणजे? अगं तो झोपायलाच तयार नाही. मला म्हणतोय पोरं आली की मग झोपतो. मी म्हंटल त्याला श्रीला फोन लाव, पण श्री काही त्याच्याशी बोलणार नाही. तो कसा बिचारा फोन करेल त्याला. आलो, लगेच येतो. लवकर या. हा बाबा वाट बघतायत आपली. श्री, अरे ते आपल्यासाठी जागे आहेत. आपण गेल्यावर त्यांना निदान गुड नाईट म्हणूया. जानवी, मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या मध्ये पडणार नाही, तसंच तूही माझ्या आणि आरजीच्या मध्ये पडू नकोस. ते तुझ्या बाबांसारखे नाहीयेत. तेव्हा तू म्हणतेस त्याप्रमाणे काही गोष्टी एकमेकांपासून दूर असलेल्याच बऱ्या. पांडुरंगा, आई ग आई ग, पाय दुखले माझे, दिवसभर नुसतं उभा राहून राहून राहून. आणि उकडतंय तरी किती हो इथे. मी काय म्हणते, आपण ना तो काय तो कूलर का काय तो लावून घेऊया इथे. आता कूलर नको, उगाच जागा अडेल. कशामुळे? अरे तो भिंतीवर लावतात ना, तो म्हणते. एसी एसी म्हणतात त्याला. तोच. मग जरा पाणी आणून देतोस प्यायला. परमेश्वर, काय खायला आहे का ते पण बघ रे जरा. खायला
सकाळला आत्ताच जेवून आलो आपण. जेवण कसलं ते? हा, कडबा खाल्ला आपण. त्या मनीषच्या आईच्या हाताला काही चव ना ढव. इतकी वर्ष या बायका संसार कसा करतात ना तेच देव जाणे. आणि तरी पण ह्यांना चांगले नवरे, ह्यांच्या मुलांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या. सांगून ना पण त्यांच्या घरी घेऊन जायची काय गरज होती? अगं शिफ्टिंग नंतर लगेच स्वयंपाक करायला लागू नये म्हणून. काय झालं असतं? 4 माणसांचा स्वयंपाक करायला काय बिघडलं असतं तिचं? वा, म्हणजे तोही तिनेच करायचा. अगं सकाळपासून तीही आपल्यासोबत काम करतेच आहे की. अरे मग हॉटेलमध्ये न्यायचं ना एखाद्या छानशा. त्या मनीषच्या घरी कशाला जेवायला न्यायचं? उगाच आपल्या आईजीच्या जीवावर बाई जीव द्या. मोठ्या घरात गेलीये जानू, पण दानत मात्र नाही. आई काय वाटेल ते बोलू नकोस. सांगत नाहीये म्हणे. आई लग्नानंतरही दर महिन्याला बाबांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करते ना ताई. स्वतःहून करते, मनापासून करते. तिला काय गरज आहे सगळं करण्याची? तरी ना तुझं आपलं कायम. पिंट्या, कशाला बोलतोयस तू हे सगळं? काही उपयोग नाहीये. सगळं पालथ्या गड्यावर पाणी आहे. सोडून दे. द्या सोडून. द्या सगळं सोडून द्या. अगदी मला पण सोडून द्या तुम्ही. मी म्हणते मी जावई बापूंकडे राहायला जाते, ते तयार आहे. तर जान्हवी कशाला मध्ये थोडा घालते? काही नाही. आईला थोडं पण सुख मिळू नये अशीच इच्छा आहे तिची. दुसरं काय? स्वार्थी झालीये अगदी. स्वतः मात्र तिकडे महालात राहणार आणि आम्ही मात्र इथे खुराड्यात राहायचं. आईला सुख मिळूच नये असंच वाटतं तिला. मी मात्र इथे आपलं उकाड्या मरत काही नाही. काय माझ्यावर अजूनही चिडलेला आहेस ना? जान्हवी, मी तुझ्यावर नाही चिडलोय. श्री, ऐक ना, आय एम रिअली सॉरी. कशाबद्दल? अय्याजी म्हणतात ते खरं आहे. 2 माणसांचं नातं तिसऱ्याने ठरवू नये. म्हणजे तुला माझ्या आईबद्दल सहानुभूती वाटते, तिची मागणी पूर्ण करावीशी वाटते. कारण तू दुरून पाहतोयस आणि मला ते नकोय. ह्याची माझी कारण आहेत जी आत्ता मला बरोबर वाटतायत. आय कॅन टोटली अंडरस्टँड. पण मी नाही समजू शकले तुला आणि तुझ्या बाबांना. अर्जुन, हो, तुला पटकन म्हणाले माझ्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये पडू नकोस. मी सुद्धा तेच करायला हवं होतं. उगाच वाद घालत राहिले तुझ्याशी. श्री, पण परत असं नाही होणार. म्हणजे मला कितीही वाटत असलं की तुमचं नातं खूप छान असावं, तरी आग्रह नाही धरणार मी त्याचा. प्रॉमिस. मी पण ना अखंड बडबड करत होते वरवरची. तुला समजूनही घेतलं नाही मी. येडू आहे माझी ती. गप्प बस, तूच वेडा आहेस. हो, ते तर सिद्ध झालंच आहे ना. तुझ्याशी लग्न जे केलंय मी. श्री, तू माझ्याशी लग्न करून चूक केली आहेस का? म्हणून वेडा आहेस तू, श्री? काय चाललंय तुझं देवा? मी इतकं करते तुझ्यासाठी, पण तू मात्र दादच लागू देत नाहीस. बाकी सगळ्यांचं ऐकतोस आणि माझं मात्र ऐकत नाहीयेस तू. देवा, बाकी सगळ्यांची लग्न झाली रे, माझंही लग्न होऊ दे ना. कसाही असला ना तरी चालेल, पण एक नवरा दे रे मला. मी आता माझ्या सगळ्या अटी मागे घेतल्यात ना. मग प्लीज, एवढा जगाचा कारभार बघतोस तू, मग माझा जुळवून दे ना प्लीज. तू मनात आणलंस ना तर नक्की होईल. तुझ्यासाठी काय कठीण आहे मला सांग. पटकन जुळवून टाका.
तू कधी आलीस जान्हवी? मग अशीच. ऐकलं नाहीस ना काही? नाही म्हणायचंय खरं, पण खोटं नाही बोलणार. सगळे ऐकतात, हा सोडून. तोही ऐकेल. हो ना जान्हवी, अगं मला लग्न करायचंय ग. म्हणजे आताही मी तशी सुखी आहे, नाही असं नाही, पण प्रत्येकालाच वाटतं ना स्वतःचा संसार असावा. हो, पण बरोबर आहे ते. हो ना, पण लोक हसतील का ग मला? म्हणजे तसं वय झालंय ना माझं आता. हसतील कशाला? खूप लोकांची लग्न उशिरा होतात. योग जुळावा लागतो. तेच तर, योगच जुळत नाहीये माझा. जुळेल आणि तुम्हाला हवा तसा जोडीदार मिळेल बघा. नक्की? खरंच? नक्की. तू म्हणतेस ना, मग नक्की होईल तसं. तू जे जे बोलतेस ना तसंच घडतं. तू म्हणाली होतीस ना रमाकांत भाऊजी आणि लक्ष्मीकांत भाऊजी घरी परत येतील, तसंच झालं बघ. परत आले ते. तुझं पायगुण खूप चांगला आहे ग, तुझ्यामुळे घरात आनंद आला. ब्रेकफास्टचं बघू मी. जा, मी आलेच 2 मिनिटात. आरामात. लग्नाचं बघा. एकटेपणा तर काय कसाही जाणवतो. हे परत आले आहेत, लक्ष्मीकांत भाऊजी परत आले आहेत. बेबीला आता तिचा एकटेपणा खूपच असणारच वहिनी. तरुणपणी जाणवत नाही, पण जसजसं वय होत जातं ना तसं वाटतच असणार. हो ना. पण काय जुळवून घेतले कदाचित. बेबीला तसंच वाटत असणार. तेव्हा भांडण करून परत आली होती ती. नाही म्हणजे कारणही तसंच होतं त्याला. तरी एकटेपणा वाटूच शकतो ना ग. गुड मॉर्निंग. काय झालं? काही नाही. सॉरी, मी ऐकू नये असं काही बोलत होतात का? मी नाही ग, नाही. तुझ्यापासून लपवावं असं या घरात काहीच नाहीये. बेबी वन्सनचा मूड नाहीये जरा. हो का? काय झालं? त्यात चहा तरी प्यायल्यात का? नाहीतर मी घेऊन जाते. नाही, चहा नको म्हणाल्या. तू न्यायला हरकत नाही, बघ पितायत का. म्हणजे वाद वगैरे झालाय का कुणाशी? छे छे, तसं काहीच नाही. आता हे आणि लक्ष्मीकांत भाऊजी परत आलेत ना, नाही म्हटलं तरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील. आणि आमच्याकडे काय त्रासदायक आठवणीच जास्त आहेत. वन्सनचंही तसंच आहे. समजू शकते मी, पण म्हणजे कशामुळे मला काही माहिती नाही आहे नीटचं. सांगेन तुला नंतर कधीतरी. आता ही सकाळची स्वयंपाकाची गडबड होऊन जाऊ दे. श्रीचा डबा आणि यांनाही कुठेतरी जायचं म्हणत होते. मग मी चहा घेऊन जाऊ का बेबी आत्यांचा? हो, इथलं आम्ही बघतो सगळं. तू जा तिच्यासाठी चहा घेऊन. बरं. बेबी आत्या, चहा आणलाय. मी सांगितलं होतं मला चहा नकोय. का पण? चवच गेलीये तोंडाची.
काही खायची प्यायची इच्छाच नाहीये. कशामुळे? असं वाटतं काय चोचले पुरवायचे आपण, जिभेचे, मनाचे, शरीराचे. काय उपयोग त्याचा? किती स्वतःपुरतं जगते ग मी जान्हवी. कुणाशी जुळवून घेतलंच नाही मी आयुष्यात कधी. असं कुठे बेबी आत्या? असंच आहे जान्हवी. माझ्या बोलण्यामुळे, माझ्या वागण्यामुळे खूप माणसं तोडली आहेत मी. माझं मला माहितीये ना, पण कुणाशी बोलू मी हे सगळं? आईनी मला खूप सांगितलं. लग्नाच्या वेळी सुद्धा समजावलं होतं तिने मला, पण मी नाही ऐकलं ग तिचं. तेव्हाही नाही ऐकलं आणि त्याच्या नंतरही नाही ऐकलं. आता मी कुठल्या तोंडाने बोलायला जाऊ तिच्याशी? जान्हवी, माझंही काहीतरी चुकलं असलंच पाहिजे ना. काय काय चुकलं असेल? काही नाही अगं, मी असं जनरल बोलत होते. चहा प्या ना. मला नकोय जान्हवी. प्लीज. बेबी आत्या, आपण अनेकदा अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध करत असतो, कारण त्या त्यावेळी त्या गरजेच्या असतात. त्यातलीच ही एक समजा. आणि चहा घ्या. जान्हवी, तुझ्या इतकी मॅच्युरिटी मला माझ्या तरुण वयात असती तर. बेबी आत्या, जाऊ द्या, आपण पुढचा विचार करूया. सगळं छान होणार आहे. तू सांगणार नाहीस ना ग कोणाला? जर एवढा चहा संपवलात तर नाही सांगणार. तू म्हणत असशील ना की घरात सगळे इतके आनंदात आहेत आणि या का असा चेहरा पडून बसले? असं काही म्हणणार नाही मी. आपण बोलूया शांतपणे, तुम्हाला वाटेल तेव्हा. बेबी आत्या, आई आणि मोठ्या आई नाश्त्याची तयारी करतायत. मी पण जाऊ? तुम्ही याल ना? येते थोड्या वेळाने. जान्हवी. हा बेबी आत्या. थँक्यू. इथून सरळ गेलो की असं उजवीकडे वळायचं ना. नाही 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 भाऊजी, इथून सरळ गेलात ना की उजवीकडे वळायचं, मग डावीकडे. मग तेच तर म्हणतात. नाही नाही नाही, मी नेहमी सारखी बोलली, असं नाही हो. सरळ जायचं, मग डावीकडे वळायचं, मग उजवीकडे. नाही इंदू, आधी उजवीकडे वळायचं आणि मग डावीकडे. नाही वहिनी, भाऊजी असे सरळ गेलात. हा गेलो. हा, असा इथे सर्कल आहे, असा सर्कल आहे. अगं आता सर्कल कुठे? तो नाही ना काढलास तिथे. मग तू नाहीये म्हणून तर सांगते ना, सर्कल आहे, मग डावीकडे जायचं आणि मग उजवीकडे वळायचं. नाही, आधी सिग्नल येईल, मग सर्कल येईल, मग उजवीकडे वळायचं. मला नक्की सांगा ना, डावीकडे वळायचं की उजवीकडे वळायचं? आधी सिग्नल येईल, मग डावीकडे. हा, एक मिनिट, तुम्ही कसला पत्ता सांगताय? अगं, मला एका कंपनीत जायचंय. मी ऍड्रेस विचारत होतो, तर ही इथे चालून मला ऍड्रेस दाखवत होती. मला कळेच ना काय करू ते. अगं, मी राहायचो ना त्यावेळची मुंबई खरंच वेगळी होती. आता तर बाहेर निघालो की कुठं जायचं कळत नाही. आणि हिने मला जो पत्ता समजावून सांगितला ना, तो खरंच धन्य आहे. म्हणजे ए इंदू, हा भाग खरंच मुंबईत आहे ना. आधी सिग्नल, मग सर्कल, उजवीकडे. नाही नाही, डावीकडे वहिनी, डावीकडे मग उजवीकडे. मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही टॅक्सीवाल्याला विचारा ना. हो विचारतो, टॅक्सीवाल्यालाच विचारतो मी. दॅट इज बॅकअप. हा, पण मी नाही विचारणार. का? कारण काय आहे, मागच्या वेळेला एका टॅक्सीवाल्याला विचारलं, त्याने भलतीकडे नेऊन सोडलं मला. त्यामुळे आपलं मी काय करतो,
मी विचारत विचारत निघतो. हा तुम्ही मला विचारत विचारत जा. मोठी आई कुठे जायचंय? मला नाही जायचंय, भाऊजींना जायचंय. कुठे? कुठे? ते त्यांना एका ऑफिसचा पत्ता हवा होता, पण ते कळत नाहीये की ब्रिज वरून डावीकडे का उजवीकडे. नाही नाही डावीकडे. सिग्नल. मोठी आई बरोबर आहे. हायवेवरनं डावीकडे जायचं, मग सरळ जायचं. एक सर्कल लागेल, तिथूनही सरळ जायचं, मग समोरच येतं. हो पण तिथे 2 ब्रिज आहेत. तुम्ही कुठला लेफ्ट टर्न घेताय त्यावर अवलंबून आहे. पेट्रोल पंपच्या पुढचा घेतला तर एकच ब्रिज लागतो. हा पण तेच म्हंटल मी, डावीकडे नाही उजवीकडे नाही सरळ जायचं. बरोबर सांगत होते ना मी वहिनी. मोठी आई तुझं नेहमी बरोबरच असतं. आणि टॅक्सी आणि रिक्षावाल्यांचा प्रॉब्लेम असेल तर गाडी घेऊन गेलात तरी चालेल. ड्रायव्हर काकांना माहिती आहे सगळं.